मॉर्निंग गुड मॉर्निंग सर. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण ॲडम स्मिथचा केवल लाभाचा सिद्धांत याचा विचार केला. आज आपण केवल लाभाच्या सिद्धांतानंतर रिकार्डो यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे त्याचा विचार करू. त्याला तौलनिक खर्चाचा सिद्धांत असे देखील म्हणतात. रॉबर्ट टॉरेन्स यांनी तुलनात्मक परिवेश सिद्धांताची कल्पना सर्वप्रथम मांडली आहे. परंतु टॉरेन्स यांनी या संकल्पनेला विकसित करण्याचा, प्रसिद्ध करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. कदाचित त्यांना या संकल्पनेचं महत्त्व न कळाल्यामुळे असू शकतं. म्हणून या सिद्धांताचे संपूर्ण श्रेय हे रिकार्डोला देणे क्रमप्राप्त ठरते. अर्थात ॲडम स्मिथने आपला केवल लाभाचा सिद्धांत हा व्यापारवादाच्या पार्श्वभूमीवर मांडलेला सिद्धांत आहे. कारण व्यापारवादी विचारसरणीवर त्यांनी टीका केली की व्यापारवादी विचारसरणीने बंदिस्त व्यापाराचं समर्थन केलं. आंतरराष्ट्रीय व्यापारातून लाभ मिळवण्यासाठी कमीत कमी आयात आणि जास्तीत जास्त निर्यात केली तर देशाच्या खजिन्यामध्ये, संपत्तीमध्ये वाढ होईल असा आशावाद व्यापारवादी विचारसरणीने मांडलेला होता. परंतु ॲडम स्मिथने खुल्या व्यापाराचं समर्थन करून विशेषीकरण आणि विभाजनाच्या आधारे, श्रम विभाजनाच्या आधारे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दोन देश दोन वस्तूच्या बाबतीत जर केवल स्वरूपाचा फरक अनुभवत असेल तर त्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये विशेषीकरणाच्या आधारे, श्रम विशेषीकरणाच्या आधारे आंतरराष्ट्रीय व्यापारातून दोन्ही देशांना लाभ होऊ शकतो, हे त्याने आपल्या केवल लाभाच्या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेलं आहे. ज्याप्रमाणे ॲडम स्मिथने व्यापारवादाच्या पार्श्वभूमीवर आपला सिद्धांत मांडला, त्याचप्रमाणे केवल लाभाच्या पार्श्वभूमीवर रिकार्डो यांनी आपला तौलनिक लाभाचा सिद्धांत मांडल्याचे दिसून येते. रिकार्डो यांनी आपला तौलनिक खर्चाचा सिद्धांत 1917 मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन या ग्रंथातील ऑन फॉरेन ट्रेड या 7व्या प्रकरणात आपला सिद्धांत मांडला आहे. हा रिकार्डो आणि हा त्याचा ग्रंथ. तौलनिक खर्चाचा सिद्धांत मांडत असताना रिकार्डो यांनी या ठिकाणी काही प्रमुख गृहितांचा विचार केलेला आहे. त्यामध्ये पहिलं गृहीत आहे आंतरराष्ट्रीय व्यापार दोन देश आणि दोन वस्तूमध्ये होतो. म्हणजेच ॲडम स्मिथ सारखंच त्याने याही ठिकाणी गृहीत घेतलेला आहे की दोन देश दोन वस्तू मध्ये हा व्यापार होतो. म्हणजेच 2x2 मॉडेल केवल लाभाच्या सिद्धांताला म्हटलं जातं आणि रिकार्डोच्या सिद्धांताला सुद्धा 2x2 मॉडेलच म्हटलं जातं. दुसरं गृहीत आहे दोन देश समान प्रमाणात केवल प्रतिकूलता अनुभवत नाही. म्हणजे त्या ठिकाणी केवल प्रतिकूलता ॲडम स्मिथने केवल प्रतिकूलतेचा अनुभव केला, केवल प्रतिकूलतेचा विचार केला आणि यांनी समान प्रमाणात केवल प्रतिकूलता अनुभवत नाही या गृहिताचा विचार केला. त्यानंतर वाहतूक खर्चाचा अभाव, उत्पादन घटक पूर्णतः गतिक्षम नसतात. अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचा घटक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ शकतो, तसा आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पादनाचा घटक सहजतेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. पूर्ण स्पर्धा हे एक मुख्य गृहीत त्या ठिकाणी घेतलेला आहे. दोन्ही देशात जो आंतरराष्ट्रीय व्यापार होतो तो मुक्त स्वरूपाचा असतो. कोणत्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधनं नसतात. हे त्यांनी एक मुख्य गृहीत घेतलेले आहे. आणि त्याचप्रमाणे श्रम मूल्य सिद्धांतावर आधारित आहे. म्हणजे श्रम हा उत्पादनाचा मुख्य घटक आहे अशा गृहितांचा विचार केलेला आहे. जर आपण ॲडम स्मिथचा केवल लाभाचा सिद्धांत आणि रिकार्डोचा तौलनिक खर्चाचा सिद्धांत या दोन सिद्धांताची जर तुलना केली तर आपल्याला लक्षात येते की दोन्ही सिद्धांत हे सनातनपंथी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेले आहे आणि दोन्ही सिद्धांताची ग्रहिते ही बऱ्याच प्रमाणात समान आहे. त्यामध्ये एकच ग्रहित फक्त थोडं वेगळं आहे
2 नंबरचं, की दोन देश समान प्रमाणात केवळ प्रतिकूलता अनुभवत नाही. या आधारेच त्याने केवळ लाभाच्या पुढची अवस्था म्हणजे तौलनिक खर्चाचा विचार करून आंतरराष्ट्रीय व्यापारातून लाभ कसा मिळू शकतो हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आवाज येतो? हो येतो सर. हो येतोय सर. तौलनिक खर्चाचा सिद्धांत जो रिकार्डो यांनी मांडलेला आहे त्याचा जर आपण विचार केला तर तो सिद्धांत काय आहे, तर आपल्याला बघता येईल की इतर परिस्थिती कायम असताना, म्हणजे आपण अगोदरची जी ग्रहित परिस्थिती बघितलेली आहे त्या ग्रहित परिस्थितीमध्ये म्हणजेच इतर परिस्थिती कायम असताना प्रत्येक देश अशा प्रकारच्या वस्तूच्या उत्पादनात विशेषीकरण करून निर्यात करेल की ज्या वस्तूच्या बाबत तुलनात्मक दृष्ट्या जास्तीत जास्त लाभ किंवा कमीत कमी नुकसान होते, आणि याउलट ज्या वस्तूच्या उत्पादनाबाबत तुलनात्मक दृष्ट्या कमीत कमी लाभ किंवा जास्तीत जास्त नुकसान होते अशा वस्तूची आयात करतो. म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या दोन देश जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार करतो तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना त्या ठिकाणी दोन्ही देश हे एकमेकाशी वस्तू आणि सेवांची आयात निर्यात करताना तुलना करतात. म्हणजे जी वस्तू तुलनात्मक दृष्ट्या कमी खर्चाची आहे त्या वस्तूची त्या ठिकाणी जी वस्तू कमी खर्चाची आहे त्या वस्तूची ती निर्यात केली जाते, आणि जास्त खर्च ज्या वस्तूमध्ये येतो त्या वस्तूची त्या ठिकाणी आयात केली जाते. म्हणजे कमी खर्च म्हणजे जास्त फायदा आणि जास्त खर्च म्हणजे कमी फायदा किंवा नुकसान. म्हणजे ज्या वस्तूमध्ये जास्तीत जास्त फायदा असेल अशा वस्तूची निर्यात करणे आणि कमीत कमी नुकसान ज्या वस्तूमध्ये असेल अशा वस्तूची आयात करणे, म्हणजे या ठिकाणी तुलना करणे, त्याला तौलनिक खर्चाचा सिद्धांत असे म्हणतात. तर ही तुलना कशी केली जाते किंवा समान प्रमाणात केवळ प्रतिकूलता नसेल तर आंतरराष्ट्रीय व्यापारातून दोन्ही देशांना लाभ होतो हे स्पष्ट करत असताना रिकार्डो यांनी पुढील उदाहरणाचा विचार केलेला आहे. तर या उदाहरणामध्ये दोन देश आहेत, एक दुसरा इंग्लंड. दोन वस्तू आहे, मद्य आणि कापड, आणि मद्य आणि कापडाचा 80, 90, 120, 100 हे जे आकडे आहेत ते श्रम एककात व्यक्त केलेला उत्पादनाचा खर्च आहे. म्हणजे या ठिकाणी पोर्तुगालच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये एक मद्य तयार करण्यासाठी 80 श्रम एकक किंवा श्रम मात्रा लागतात, तर पोर्तुगालच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये एक कापड तयार करण्यासाठी 90 श्रम लागतात, 90 श्रम मात्रा लागतात, श्रम घटक लागतात, श्रम एकक लागतात. म्हणजे या ठिकाणी पोर्तुगालचा जर विचार केला तर मद्यासाठी 80 श्रमिक खर्च होते तर कापडासाठी 90 श्रमिक खर्च होते. म्हणजेच पोर्तुगालच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये मद्य आणि कापडाचं उत्पादन श्रम एककाच्या आधारे जर आपण मोजला तर मद्याचं उत्पादन कापडाच्या तुलनेत कमी खर्चात कमी श्रमिकात तयार होतं. त्याचप्रमाणे दुसरा देश इंग्लंड, याचा जर विचार केला तर इंग्लंडच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये एक मद्य तयार करण्यासाठी 120 श्रमिकाची गरज आहे, तर कापडाच्या एक एकक किंवा एक कापड तयार करायचं जर असेल तर त्यासाठी 100 श्रमिकाची गरज असते. म्हणजे इंग्लंडच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये मद्याच्या तुलनेत कापडाचं उत्पादन कमी खर्चात होते. अशा प्रकारे या उदाहरणामध्ये पोर्तुगाल आणि इंग्लंड हे दोन देश आहे, दोन वस्तू आहे, आणि दोन्ही वस्तूचा मद्य आणि कापड या दोन्ही वस्तूचा पोर्तुगाल आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये श्रमाच्या एककात व्यक्त केलेला उत्पादन खर्चाची स्थिती जर आपल्याला दिसती 80, 90, 120, 100 अशी असेल तर अशा परिस्थितीमध्ये जर आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात आला तर
उत्पादन खर्चाच्या आधारे ज्या वस्तूमध्ये कमीत कमी नुकसान आहे अशा वस्तूची जास्तीत जास्त नुकसान कमीत कमी नुकसान आहे अशा वस्तूची आयात करणे आणि जास्तीत जास्त जिथं लाभ होण्याची शक्यता आहे अशा वस्तूची निर्यात करणे यालाच पौर्णिक खर्चाचा सिद्धांत असे म्हणतात. आता पोर्तुगालच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर पोर्तुगालमध्ये एक मद्य तयार करण्यासाठी 80 श्रम लागतात तर कापड 90 लागतात. म्हणजे पोर्तुगालमध्ये जर मद्य देऊन कापड घ्यायचं असेल तर निश्चितपणे एक मद्याला 0.88 इतके कापड मिळेल. कारण मद्य आणि कापडाच्या उत्पादन खर्चाच्या आधारे जर विचार केला तर पोर्तुगालमध्ये महाग वस्तू कोणती असेल, मद्य की कापड? उत्पादन खर्चाच्या आधारे कापड. कापड ही महाग वस्तू असेल कारण कापडासाठी 90 श्रमिक खर्च केलेले आणि इथं 80 श्रमिक खर्च केलेले. म्हणजे स्वस्त वस्तूच्या तुलनेत जर महाग वस्तू आपल्याला घ्यायची असेल तर स्वस्त वस्तू थोडी शिल्लक द्यावं लागेल, महाग वस्तू थोडी कमी घ्यावं लागेल. श्रम खर्चाच्या आधारे पोर्तुगालमध्ये 80 श्रमिकात एक मद्य तयार होतं, 90 श्रमिकामध्ये एक कापड तयार होतं. जर पोर्तुगालच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू विनिमयाची व्यापार शर्ती जर विचारात आपण घेतली तर एकास 0.88 इतकी ती असेल. म्हणजे एक मद्याच्या बदल्यात 0.88 कापड मिळेल. म्हणजे अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये टर्म्स ऑफ ट्रेड व्यापार शर्तीचा जर आपण विचार केला तर मद्य आणि कापडाच्या व्यापारामध्ये व्यापार शर्ती कोणाला अनुकूल असतील, मद्याला की कापडाला? मद्याला अनुकूल असतील, कापडाला प्रतिकूल असतील. बरोबर आहे का? हो सर. म्हणजे कमी कापडात जास्त मद्य या ठिकाणी मिळतं. ओके, एकास 0.88 म्हणजे मद्य शिल्लक द्यावं लागतं आणि कापड कमी घ्यावं लागतं. म्हणजेच मद्यासाठी काय ती, म्हणजे या ठिकाणी व्यापार शर्ती किती होईल याचा विचार आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही. जर एकास एक कापड जर एका मद्यास एक कापड मिळालं तर व्यापार शर्ती कोणाला अनुकूल असतील? एका मद्याला एक कापड. आता सांगा सर. कापडाला व्यापार नाही, मद्याला व्यापार शर्ती लागवणार ना सर पोर्तुगालमध्ये? येस येस, मी प्रश्न काय विचारला बघा. एक मद्याच्या बदल्यात जर एक कापड मिळालं तर अनुकूल किंवा जास्त फायदा कोणाला होईल, मद्यावाल्याला होईल की कपडावाल्याला होईल, असा प्रश्न आहे. मद्यावाल्याला होईल फायदा. मद्यावाल्याला जास्त फायदा होईल. बरोबर आहे. म्हणजे व्यापार शर्ती मद्याला अनुकूल असतील एकास एक. परंतु जर समान व्यापार शर्तीचा जर आपण विचार केला तर फायदा नाही आणि तोटा नाही. मद्याच्या बदल्यात कापड, कापडाच्या बदल्यात मद्य. तर या ठिकाणी समान व्यापार शर्तीचा जर आपण विचार केला तर एकास 0.88 इतकं कापड मिळालं पाहिजे. ओके. आता इंग्लंडचा जर आपण विचार केला तर इंग्लंडमध्ये 120 मद्य, एक मद्य तयार करण्यासाठी 120 श्रम लागतात तर एक कापड तयार करण्यासाठी 100 इतके श्रम लागतात. म्हणजेच इंग्लंडच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये मद्याचं उत्पादन कापडाच्या तुलनेत काय महाग आहे आणि महाग वस्तूच्या तुलनेत स्वस्त वस्तू जास्त मिळतात की कमी? जास्त मिळतात. म्हणजेच एका मद्याच्या बदल्यात इंग्लंडच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये एकापेक्षा जास्त कापड मिळेल. जर समान व्यापार शर्तीचा आपण विचार केला अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये तर एकास 1.2 इतकं कापड मिळेल. एक मद्याच्या बदल्यात 1.2 कापड मिळेल इंग्लंडमध्ये. आणि पोर्तुगालमध्ये एक मद्याच्या बदल्यात 0.88 इतके कापड मिळेल. म्हणजे ही झाली पोर्तुगालची अंतर्गत अर्थव्यवस्था. अशी जर परिस्थिती असेल, रिकार्डो म्हणतो दोन देश दोन वस्तूच्या उत्पादन खर्चाबाबत जर प्रतिकूलता ही समान प्रमाणात नसेल. आता बघा, जर आपण कार्यक्षमतेचा विचार केला पोर्तुगाल आणि इंग्लंडचा तर
मद्य आणि कापड या दोन्ही वस्तूच्या उत्पादनामध्ये इंग्लंडच्या तुलनेत पोर्तुगाल हा देश कसा आहे? कार्यक्षम, अकार्यक्षम कोणता देश आहे? अकार्यक्षम इंग्लंड आहे सर. पोर्तुगाल. इंग्लंड हा देश पोर्तुगालच्या तुलनेत मद्य आणि कापड या दोन्ही वस्तूच्या उत्पादनाबाबत काय अकार्यक्षम आहे. अकार्यक्षम आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की इंग्लंडमध्ये मद्य आणि कापडाचा उत्पादनाचा खर्च जास्त आहे. या उलट इंग्लंडपेक्षा पोर्तुगाल हा कार्यक्षम आहे, कारण दोन्ही वस्तूच्या बाबतीत या ठिकाणी इंग्लंडपेक्षा पोर्तुगाल हा कार्यक्षम आहे. दोन्ही वस्तूचा उत्पादन खर्च कमी आहे. जर अशी परिस्थिती असेल तर अशा परिस्थितीमध्ये ऍडम स्मिथच्या मते केवळ लाभ कुणाला मिळेल? पोर्तुगालला. पोर्तुगालला मिळेल. कोणत्या वस्तूच्या बाबतीत? दोन्ही वस्तूच्या बाबतीत. म्हणजे अशा परिस्थितीत जर आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात आला तर ऍडम स्मिथ म्हणतो की फक्त पोर्तुगालला लाभ होईल आणि नुकसान कोणाला होईल? इंग्लंडला होईल. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात येणार नाही, आणि जर आलाच तर केवळ पोर्तुगालला लाभ होईल, इंग्लंडला केवळ नुकसान होईल. ओके ओके सर. ऍडम स्मिथच्या मते केवळ लाभाच्या आधारे. परंतु रिकार्डो त्याच्या पुढे गेला की अशी जरी परिस्थिती असली की एक देश, पोर्तुगाल हा देश इंग्लंडपेक्षा दोन्ही वस्तूच्या बाबतीत कार्यक्षम आहे, इंग्लंड हा देश दोन्ही वस्तूच्या बाबतीत अकार्यक्षम आहे, परंतु 2 नंबरचं गृहीत जे आहे ते महत्वाचं या ठिकाणी. काय गृहीत आहे? दोन देश समान प्रमाणात केवळ लाभ अनुभवत नाही. दोन देश समान प्रमाणात केवळ प्रतिकूलता अनुभवत नाही. म्हणजे या ठिकाणी प्रतिकूलता कोणता देश अनुभवतो? इंग्लंड का पोर्तुगाल? इंग्लंड. इंग्लंड प्रतिकूल आहे, परंतु पोर्तुगालच्या तुलनेत इंग्लंडची प्रतिकूलता ही समान प्रमाणात नाही. इंग्लंड हा प्रतिकूल आहे, परंतु ती समान प्रमाणात नाही. कशी समान प्रमाणात नाही? तर पोर्तुगालच्या तुलनेत इंग्लंड हा अकार्यक्षम देश आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं. अशा परिस्थितीत केवळ लाभ पोर्तुगालला होईल, इंग्लंडला होणार नाही, असं ऍडम स्मिथच्या सिद्धांताच्या आधारे स्पष्ट होतं. परंतु रिकार्डो म्हणतो इंग्लंडची प्रतिकूलता ही जर समान प्रमाणात नसेल तर अशा परिस्थितीत सुद्धा जर पोर्तुगाल आणि इंग्लंड मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात आला तर इंग्लंडला सुद्धा लाभ होईल. म्हणजे पोर्तुगालच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर पोर्तुगाल हा देश कोणत्या वस्तूच्या बाबतीत कार्यक्षम आहे? मद्य. आणि कापडाच्या बाबतीत कसा आहे? अकार्यक्षम. इंग्लंडचा जर आपण अंतर्गत अर्थव्यवस्थेचा विचार केला तर इंग्लंड कशामध्ये कार्यक्षम आहे? कापडामध्ये. कापड. का? कसं? कारण कापडाचं उत्पादन 100 याच्यामध्ये होतं आणि मद्याचं उत्पादन 120 श्रमिक 120 पेक्षा 100 या ठिकाणी कापडाला कमी लागतं. म्हणजे या ठिकाणी इंग्लंडची अंतर्गत अर्थव्यवस्था आणि पोर्तुगालची अंतर्गत अर्थव्यवस्था याचा जर आपण विचार केला तर पोर्तुगाल मद्यामध्ये कार्यक्षम आहे तर इंग्लंड कापडामध्ये कार्यक्षम आहे. तर पोर्तुगाल कापडामध्ये अकार्यक्षम आहे तर इंग्लंड मद्यामध्ये अकार्यक्षम आहे. म्हणजे इंग्लंडची पोर्तुगालच्या तुलनेत असलेली अकार्यक्षमता ही समान प्रमाणात नाही. म्हणजे इंग्लंड हा दोन्ही वस्तूच्या बाबतीत जरी अकार्यक्षम असला तरी इंग्लंडच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा इंग्लंड अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये कापडात कार्यक्षम आहे तर पोर्तुगाल मद्यात कार्यक्षम आहे. म्हणजे समान प्रमाणात केवळ प्रतिकूलता नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर अंतर्गत अर्थव्यवस्थेच्या पातळीवर जर आपण विचार केला तर त्याच्या व्यापार शर्ती किंवा वस्तू विनिमयाचा दर, एका वस्तूच्या बदल्यात दुसऱ्या वस्तूचा दर, पोर्तुगालमध्ये मद्य आणि कापडाचा उत्पादन खर्च आपल्याला माहिती आहे
की इंग्लंड आणि पोर्तुगाल 80 आणि 90 या ठिकाणी पोर्तुगालमध्ये मद्य तयार करण्यासाठी खर्च किती येतो 80 आणि कापडासाठी 90 येतो. म्हणजेच या ठिकाणी या खर्चाच्या आधारे जर आपण वस्तू विनिमयाचा दर विचारात घेतला, व्यापार शर्ती लक्षात घेतली, टर्म्स ऑफ ट्रेड विचारात घेतली, तर आपल्याला माहिती आहे एका मद्यात 0.88 कापड कुठं मिळेल, एका मद्यात 0.88 कापड कुठं मिळेल, पोर्तुगालच्या अर्थव्यवस्थेमध्ये. आणि इंग्लंडमध्ये एका मद्यात किती मिळेल, 101.2 कापड. म्हणजे पोर्तुगालमध्ये कापड काय मिळत आहे, तुलनेने कमी मिळत आहे. पोर्तुगालमध्ये कापड कमी का मिळत आहे, एकापेक्षा एक मध्ये देऊन कापड कमी का मिळत आहे, तर पोर्तुगालच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये कापडाचा उत्पादन खर्च काय मद्यापेक्षा जास्त आहे. इकडे 80 लागतात, इकडे 90 लागतात. तर इंग्लंडमध्ये मद्याच्या तुलनेत कापड जास्त मिळत आहे, एका मद्यात 1.2 कापड मिळत आहे. त्याचं कारण काय, तर इंग्लंडच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये मद्यापेक्षा कापडाचा खर्च जास्त आहे. बरोबर आहे. म्हणजे मद्य तयार करण्यासाठी 120 लागतो आणि कापडाला 100 लागतो. म्हणजे कापडाचा उत्पादन खर्च कमी आहे. ओके, जास्त नाही, कमी आहे. कापडाचा उत्पादन कमी आहे आणि मद्याचा जास्त आहे. मद्याला 120 लागतात आणि इकडं 100 लागतात. म्हणजे या ठिकाणी कापड स्वस्त आहे. म्हणजे अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये पोर्तुगालमध्ये मद्य स्वस्त आहे आणि इंग्लंडमध्ये कापड स्वस्त आहे. ओके, हो सर. हो सर. आता अशा परिस्थितीमध्ये जर आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात आला तर केवळ लाभ पोर्तुगालला मिळेल असं ॲडम स्मिथ म्हणतो. परंतु तुलनात्मक खर्चाच्या आधारे जर अंतर्गत अर्थव्यवस्थेतील वस्तू विनिमयाचा दर आपण विचारात घेतला तर रिकार्डो म्हणतो जर अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात आला तर अंतर्गत कार्यक्षमतेच्या आधारे पोर्तुगाल हा देश कशाची निर्यात करेल, मद्याची निर्यात करेल कार्यक्षमतेच्या आधारे अंतर्गत अर्थव्यवस्थेतून. आणि इंग्लंड हा कापडाची निर्यात करेल. इंग्लंडची कापडाची निर्यात आणि पोर्तुगालची मद्याची निर्यात. आता इंग्लंड कापडाची निर्यात करेल. ओके, तर इंग्लंडच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये एका मद्यात कापड किती मिळतं, 1.2. जर इंग्लंडला 1.2 पेक्षा कमी कापड देऊन एक मद्य मिळालं तर लाभ होईल का नुकसान होईल? पुन्हा एकदा सांगतो प्रश्न. जर इंग्लंड कशाची निर्यात करणार आहे, कापडाची. ओके, कापडाची निर्यात करत असताना जर इंग्लंडला 1.2 पेक्षा कमी निर्यात करून जर एक मद्य मिळालं तर इंग्लंडचा लाभ होईल का नुकसान होईल? तर समान राहणार ना ते. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्लंड हा देश काय करणार आहे, कोणती निर्यात करणार आहे, कापडाची. ओके, हे फायनल डोक्यात ठेवायचं. त्याच्यानंतर पोर्तुगाल हा देश कशाची निर्यात करणार आहे, मद्याची. इंग्लंडमध्ये एका मद्याच्या बदल्यात किती कापड मिळतं, 1.2. एक मद्य जर घ्यायचं असेल तर कापड किती द्यावं लागतं, 1.2. जर 1.2 पेक्षा कमी कापड देऊन एक मद्य मिळालं तर काय होईल, फायदा की नुकसान? फायदा होईल. आणि इंग्लंड हा देश कशाची निर्यात करणार आहे, कापडाची. कापडाची निर्यात करताना 1.2 पेक्षा कमी कापड देऊन जर त्याला एक मद्य मिळालं तर इंग्लंडचा काय होईल, फायदा होईल, अनुकूलता येईल. ओके, आता दुसरा विचार करू पोर्तुगालचा. पोर्तुगालमध्ये एका मद्याच्या बदल्यात किती कापड मिळतं, पोर्तुगालच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये पोर्तुगाल देशात
एक मध्य दिलं तर कापड किती मिळतं? 0.88. 0.88. इतकं कापड मिळतं. आता प्रश्न असा आहे, व्यवस्थित ऐका, की जर एका मध्याच्या बदल्यात पोर्तुगालमध्ये किंवा एका मध्याच्या एक मध्यामध्ये 0.88 कापड मिळतं, जर पोर्तुगाल कशाची निर्यात करणार आहे? कार्यक्षमतेच्या आधारे मध्याची. मध्याची निर्यात करेल. जर पोर्तुगालने इंग्लंडला एक मध्य दिलं, पोर्तुगालने जर एक मध्य अंतर्गत अर्थव्यवस्थेत विकलं तर कापड किती कापड मिळेल त्याला पोर्तुगालमध्ये? 0.88. 88. पोर्तुगालच्या देशामध्ये मद्याच्या एका व्यापाऱ्याने एक मद्य जर विकलं तर त्याला कापड किती मिळेल? 0.88. 0.88. दुसरं मद्य त्याने जर इंग्लंडला विकलं आणि त्या बदल्यात जर पोर्तुगालला 0.88 पेक्षा जास्त कापड मिळालं तर पोर्तुगालला फायदा होईल की नुकसान होईल? एका मध्याच्या फायदा होईल ना. फायदा होईल, बरोबर आहे, फायदा होईल असं कोण म्हणतो? रिकार्डो. त्यालाच काय म्हणतात? तौलनिक खर्चाचा सिद्धांत. तुम्ही जे सांगितलं पोर्तुगालला फायदा होईल, 0.88 पेक्षा जास्त कापड जर पोर्तुगालला मिळालं तर फायदा होईल आणि इंग्लंडला 1.2 पेक्षा कमी कापड जर दिलं तर फायदा होईल असं तुम्हीच सांगितलं. तुम्ही जे सांगितलं तेच रिकार्डोने सांगितलं आणि त्यालाच काय म्हणतात? तौलनिक खर्चाचा सिद्धांत. अशा परिस्थितीमध्ये केवळ लाभ पोर्तुगालला आहे, इंग्लंडला नुकसान होईल असं ऍडम स्मिथ म्हणतो. म्हणजे ऍडम स्मिथच्या पुढे जाऊन त्याने विचार केलेला आहे. लक्षात आलं का? 0. म्हणजे अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये, पोर्तुगालच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये विनिमयाची अट, वस्तू विनिमयाची अट मद्य आणि कापडाची किती आहे? बोला. पोर्तुगालच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये मद्य आणि कापडाची वस्तू विनिमयाची अट. वस्तू विनिमय म्हणजे काय? एक वस्तू देऊन दुसरी वस्तू देवाणघेवाण. वस्तूंची देवाणघेवाण. मद्य देऊन कापड घ्यायचं किंवा कापड देऊन मद्य घ्यायचं. तर वस्तू विनिमयाची व्यापार शर्ती किती आहे पोर्तुगालमध्ये? एकास 0.88 कापड. एक मद्याला 0.88 कापड ही पोर्तुगालच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेची वस्तू विनिमयाची व्यापार अट आहे. तर इंग्लंडची किती आहे? एकास 1.2. आंतरराष्ट्रीय व्यापार जर अस्तित्वात आला तर कार्यक्षम अकार्यक्षमतेच्या आधारे समान प्रमाणात केवळ प्रतिकूलता अनुभवत नाही. म्हणून कार्यक्षमतेच्या आधारे पोर्तुगाल हा मद्याची निर्यात करेल तर इंग्लंड हा कापडाची निर्यात करेल. आणि कापडाची निर्यात करत असताना जर अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये एकास 1.2 ही वस्तू विनिमयाची व्यापार अट आहे तर आंतरराष्ट्रीय व्यापारावर काय असेल? अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू विनिमयाची व्यापार अट इंग्लंडमध्ये एकास 1.2 आहे आणि पोर्तुगालमध्ये एकास 0.88 आहे. अंतर्गत अर्थव्यवस्थेच्या पातळीवर हीच व्यापार अट आंतरराष्ट्रीय पातळीवर किती असेल सांगा बरं आता? 0.88 पेक्षा कमी असेल की जास्त असेल? फायदा होण्यासाठी दोन्ही जास्त असेल ना. ओके. आणि 1.2 पेक्षा काय असेल? कमी. 1.2 पेक्षा कमी आणि 0.88 पेक्षा जास्त यामध्ये कुठंतरी कापडाच्या बदल्यात एक मद्य मिळेल. आणि असं जर झालं तर त्या ठिकाणी दोन्ही देशांना काय होईल? लाभ होईल. आणि पोर्तुगालमध्ये एक मद्यास 0.88 पेक्षा जास्त आयात त्या ठिकाणी मिळेल आणि इंग्लंडला 1 कापडामध्ये 1.2 पेक्षा कमी, 1.2 पेक्षा कमी आणि 0.88 पेक्षा जास्त, 0.88 पेक्षा जास्त आणि 1.2 पेक्षा कमी.
मध्ये व्यापार अट निश्चित होईल. थोडक्यात प्रत्यक्षातील आंतरराष्ट्रीय पातळीवर जर अशा परिस्थितीमध्ये जर आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात आला तर रिकार्डो म्हणतो एका मद्याच्या बदल्यात 0.88 पेक्षा जास्त कापड आणि 1.2 पेक्षा कमी कापड या दरम्यान कुठेतरी निश्चित होईल. कुठे होईल हे सांगता येत नाही, परंतु 0.88 पेक्षा जास्त आणि 1.2 पेक्षा कमी यामध्ये कुठेतरी ती असेल. 0.88च्या जवळ जर असेल तर कोणाला जास्त फायदा होईल आणि 1.2 पेक्षा 1.2च्या जवळ असेल 1.1 असं जर असेल तर काय होईल आणि 0.88 पेक्षा जास्त म्हणजे 88 89 90 असे असेल तर काय होईल. कोणाला जास्त फायदा होईल कोणाला नुकसान होईल. सर परत रिपीट करा. 0.88 पेक्षा जास्त आणि 1.2 पेक्षा कमी या दरम्यान कुठंतरी आंतरराष्ट्रीय व्यापाराची अट निश्चित होईल. ओके. हो 0.88 पेक्षा जास्त आणि 1.2 पेक्षा कमी या दरम्यान जर आंतरराष्ट्रीय वस्तू विनिमयाची व्यापार अट निश्चित झाली तर दोन्ही देशांना काय होईल. फायदा होईल. फायदा होईल आणि त्यालाच म्हणतात तोलनिक खर्च. आता एवढं सांगितलं रिकार्डोने तर आपण त्याच्या पुढे थोडं जाऊ की जास्त फायदा कुणाला होईल आणि कमी फायदा कुणाला होईल. पोर्तुगालला आणि इंग्लंडला दोन्हीला फायदा होईल 0.88 पेक्षा जास्त आणि 1.2 पेक्षा कमी. तर प्रश्न मी असा उपस्थित केला की जर 0.88 एका मध्यात 0.89 असेल 89 तर फायदा दोन्हीला होईल. बरोबर आहे. 0.89 म्हणजे 88 पेक्षा काय जास्त आहे 89 जास्त आहे. म्हणजे दोन्हींना काय होईल लाभ होईल. परंतु जास्त लाभ कोणाला होईल आणि कमी लाभ कोणाला होईल. पोर्तुगालला लाभ होईल वाटतं. दोन्हींनाही लाभ होईल. 0.88च्या वर आणि 1.2च्या आत जर कापड मिळालं एका मद्याच्या बदल्यात तर रिकार्डोच्या सिद्धांतानुसार दोन्हींनाही लाभ होईल. प्रश्न आपण थोडा मायक्रो लेवलला असा केला की जर 0.88 पेक्षा जास्त म्हणजे 0.89 असेल तर दोन्हींनाही लाभ होईल. परंतु जास्त लाभ कोणाला असेल आणि कमी लाभ कोणाला असेल. लाभच परंतु जास्त लाभ आणि कमी लाभ. जास्त लाभ कोणाला असेल 0.88 पेक्षा जास्त आणि 1.2 पेक्षा कमी कापड जर मधात असेल तर तोलनिक खर्च दोघांनाही लाभ होईल का नुकसान होईल. लाभ होईल. इथपर्यंत रिकार्डो झाला. रिकार्डो इथं संपला. आता रिकार्डोच्या नंतर आपण थोडस पुढे जर गेलो तर माझा प्रश्न असा आहे की 0.88 ऐवजी समजा 0.89 एका मद्याच्या बदल्यात कापड 0.89 मिळालं तर दोन्हींना काय होईल लाभ होईल. फायदा होईल तुलनात्मक खर्चाच्या सिद्धांताच्या आधारे. तर प्रश्न असा आहे की जास्त लाभ कोणाला होईल आणि कमी लाभ कोणाला होईल. पोर्तुगालला लाभ होईल. पोर्तुगालला लाभ होईल. जास्त दोन्हींनाही लाभ होतो. लाभ काय होतो नुकसान कोणाला होत नाही. पण पोर्तुगालला जास्त होईल. पोर्तुगालला जास्त होईल आणि इंग्लंडला कमी होईल. इंग्लंडमध्ये अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये एका मद्यात किती कापड मिळतं 1.2 आणि त्याला द्यावं किती लागलं आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे 1.2 वरून कमी कमी करत करत लास्टला तर इतकं. तर मग फायदा जास्त कोणाला राहील. इंग्लंडला. एकदा पोर्तुगालला म्हणता तुम्ही एकदा इंग्लंडला म्हणता. हे बघा 0.88 आणि 1.2 जर इंग्लंड कशाची निर्यात करणार आहे इथं आहे ना कापडाची निर्यात करून मध्य मिळेल. जर 1.2 कापड देऊन त्याला 1 मध्य मिळत असेल तर 1. कॅमेरा बंद करा तुमचा. तर 1.2 च्या कापडाच्या बदल्यात 1 मध्य मिळतं इंग्लंडच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये.
तर प्रश्न असा आहे की 0.89 जर असेल तर कमीत कमी इंग्लंडला कापड द्यावं लागेल, बरोबर आहे. हो, म्हणजे फायदा कोणाचा जास्त असेल? इंग्लंडचा असेल. इंग्लंडला जास्त फायदा आहे, पोर्तुगालला कमी फायदा होईल, नुकसान होणार नाही. आणि जर 1.1 असेल तर एका मध्यात 1.1 असेल तर पोर्तुगालला फायदा होईल आणि इंग्लंडला थोडा कमी होईल. इंग्लंडला काय होईल? इंग्लंडला थोडा कमी होईल आणि पोर्तुगालला जास्त होईल. दोन्हींनाही लाभ होईल, परंतु पोर्तुगालला अधिक लाभ होईल आणि इंग्लंडला कमी लाभ होईल. ओके, हे हो. तुलनात्मक खर्चाच्या सिद्धांतामध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके, तर अशा प्रकारे तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. समजला? हो सर. attendance दिली सगळ्यांनी? हो सर, दिली. ओके.